भिलाई के सेक्टर 4 महाराष्ट्र मंडल की महिला शाखा अपने 25वें वर्ष को रजत रश्मि वर्ष के रूप में मना रही है। इसके अंतर्गत प्रथम रजत रानी सम्मान 2022 श्रीमती सुरेखा जाधव को दिया गया। कार्यक्रम का संचालन श्रीमती वरदा जोशी ने किया। शाखा अध्यक्ष श्रीमती प्रतिमा जोशी विशेष रूप से पूर्व अध्यक्षों के साथ मौजूद रहीं। नमस्कार। महाराष्ट्र मंडळ महिला शाखा सेक्टर 4 यांच्या रजत जयंती निमित्त आयोजित रजत रश्मी या कार्यक्रम शृंखलेत आज आम्ही एक अभिनव कार्यक्रम घेऊन आपल्या समोर आलो आहोत। रजत राणी हा कार्यक्रम काय आहे आणि कसा आहे हे आपल्याला ओघाओघाने कळेलच, पण आज आम्ही तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी आलो आहोत। आमची पहिली रजत राणी हिच्या घरी आणि ती रजत राणी आहे। थोडा सस्पेन्स असू दे। आता मी त्या रजत राणीचा चेहरा तुम्हाला दाखवणार आहे। सौ सुरेखा जाधव या महिला शाखेच्या सभासद आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत आणि त्यांना रजत राणी हा बहुमान आज आम्ही देणार आहोत। हा बहुमान देण्याकरता आमच्या बरोबर महिला शाखेची पूर्ण कार्यकारिणी, महिला शाखेच्या अध्यक्षा सौ प्रतिमा जोशी, आमच्या सर्व माजी अध्यक्षा मृदुला रोजिंदार, सुलभा राजपूत, मनीषा कान्हे, सीमा वजलवार आणि अंजू जाधव याही उपस्थित आहेत। आणि आता मी सौ सुरेखा जाधव यांना विनंती करते की त्यांनी महिला शाखेच्या अध्यक्षा वर्तमान अध्यक्षा सौ प्रतिमा जोशी यांचं स्वागत करावं आणि त्याच्यानंतर आमच्या सिनियर मेंबर्सचं। जाधव फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। धन्यवाद धन्यवाद। सौ मृदुलाताई रोजिंदार महाराष्ट्र मंडळ महिला शाखेच्या संस्थापक अध्यक्षा। जाधव परिवारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। थँक्यू। राजपूत तिसरं कोणाला द्यायचं? तुझं जे तू ठरवलं ते नाही, मी कोणाला नाही ठरवलं। ठीक आहे, जे तू ठरवलं ते आपल्याला काही। सौ मनीषा कान्हे मग काय वेलकम। धन्यवाद। सौ सीमा वजलवार मला अगदी वाटलं वेलकम। थँक्यू। सौ अंजू जाधव परत स्वागत आहे सगळ्यांचं। आणि सर्वात शेवटी आता आमच्या नाव आम्ही बोलवतो ना, आमच्या समन्वयक या कार्यक्रमाच्या वरदा जोशी यांना आम्ही आमंत्रित करतो। आता जाधव फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। आणि
सचिव महिला शाखेची कार्यकारिणीची सचिव अनिता बोरवणकर. आणि आता कार्यकारिणीच्या सर्व सभासदांना विनंती की त्यांनी घरात यावं, म्हणजे आपण कार्यक्रम पुढे चालू करू शकू. वेलकम सगळ्यांचं. आता आम्ही सर्व जाधवांच्या घरी आलेलो आहोत. सर्व कार्यकारिणी सदस्यांना निवेदन की त्यांनी घरात प्रवेश करावा. विषयी थोडस. या कार्यक्रमात आम्ही काही निवडक सभासदांकडे जाऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा टप्पा करून थोडेफार छोटे छोटे खेळ वगैरे खेळून आम्ही त्यांना रजत राणी हा खिताब देणार आहोत. आणि एक छोटीशी स्नेहाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून एक छोटासा दिवा त्यांना देण्यात येईल. आता गंमत बघा काय आहे. पहिल्या रजत राणीला हा सन्मान घरचाच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आमचा या जो छोटासा दिवा आम्ही भेट देणार आहोत त्याचे प्रायोजक आहेत मंडळाचे आमचे सभासद श्री माया ज्वेलर्सचे संचालक श्रीयुत राजाराम जाधव. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. घरचाच असला तरी तो आहे मोलाचा आहे बरं का. तर सुरेखा जाधव यांच्याविषयी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. सुरेखा जाधव आपल्यामध्ये बसल्या आहेत. आता मला नेहमी एक प्रश्न पडतो की ह्या आधी हसतात मग बोलतात, की आधी बोलतात मग हसतात, की आधी लाजतात मग हसतात, की मग बोलतात. जर त्यांच्याकडे पाहिलं तर लक्षात येईल हसता हसता लाजतात, लाजता लाजता बोलतात. तेव्हा तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोला. छान छोटे छोटे प्रश्न विचारणारे, घाबरायचं मुळीच नाही. अच्छा, तर सुरेखाताई माहेर कुठलं तुमचं? आम्ही मूळचे महाराष्ट्रातले सांगली जिल्ह्यातले. वेजेगाव माझं माहेर आणि साशिंदे सासर. अच्छा, आणि इथे येऊन किती वर्ष झाली भिलाईला? माझे लग्न झाल्यानंतर आले. लग्न कधी झालं? 27 वर्ष झाली. 27 वर्ष. 27 वर्ष झाली. घरात कोण कोण आहे? सगळे आहेत, सासू सासरे दीर जावा सगळे जण आहेत. पण आता आम्ही इथे एकटेच, आमच्या 4 जणांचाच परिवार आहे. अच्छा, 4 जण म्हणजे त्यातल्या आता मुलीचं लग्न झालंय. अच्छा अच्छा, वा वा, छान, उत्तम. तेव्हा तुमच्या कुटुंबाची अशीच भरभराट हो ही सदिच्छा. काय आवडतं तुम्हाला, काय करायला आवडतं? मला घर डेकोरेटिव्ह चीज काही पण वस्तू बनवायला आवडतात. सगळ्यांच्या सोबत एन्जॉय करायला आवडतं, बाहेर फिरायला आवडतं. म्हणूनच तुमचा पहिला नंबर. तर अशा ह्या आमच्या सुरेखाताई. तर आता या ह्याच्यात आम्ही काही छोटे छोटे प्रश्न काढलेत आणि काहीतरी एक गेम ठेवलाय. तो गेम सरप्राईज गेम आहे आणि तो कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात घेऊ. आता मी आमच्या प्रमुख सभासद महिला शाखेच्या फाउंडर प्रेसिडेंट मृदुलाताई यांना विनंती करते की त्यांनी सुरेखाताईंना काही प्रश्न विचारावे. सुरेखाताई, मी पहिल्यांदा तुमच्या घरी आले पण तुमचं घर पाहून तर मला खूप आवडलं. तर हा जो सजवण्याचा कार्यक्रम आहे हा कोणी केला? तुम्ही केलाय की तुमच्या मिस्टरांनी केला? दोघांनी मिळून केलाय. सगळ्यांनी मिळून केलं.
कोणाच्या एकाच्या ह्यानी होतच नाही ना, असं सगळ्यांनी मिळूनच. तुमच्या हॉबीज काय काय आहेत? मला काही वस्तू म्हणजे एक तर घर स्वच्छ ठेवायला आवडतं. हा क्वेश्चन मी मनामध्ये विचार केला होता की मी हा क्वेश्चन विचारल्यावर हेच उत्तर देतील, कारण आजकाल असं उत्तर दिले जात नाही. म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही इतकं छान. आणि काही असं स्वतःहून काहीतरी बनवायला आवडतं. मी असं खाली डेकोरेटेशन केलेलं, अजून तोरण वगैरे बनवलेले जागाचे, पण स्वतःच्या ह्यानी बनवते, दुसऱ्याचं बघून नाही बनवते. खूप सुंदर, खूप सुंदर. सफल गृहिणीचं राज आहे हे, जे तुमच्यामध्ये हे गुण आहेत. आणखीन तुमच्या मिस्टरांचा बिझनेस आहे असं मला कळलं, तर तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करता की नाही? बिलकुल नाही, मला त्याच्यातलं काही सुद्धा माहिती नाही. त्याचं कारण मार्केट आमचं जिथे दुकान आहे तिथे लेडीज घरातल्या कोण दुकानात बसतच नाही. तर म्हणजे आम्हाला आवड असेल तरी आम्ही नाही जाऊ शकत. पण मग घर तर सांभाळता इतकं सुंदर. घर सांभाळतो. त्याच्यासाठी यांच्या करता टाळ्या वाजवा. या सफल गृहिणी आहेत, आपल्या मंडळातल्या एक खूप चांगल्या मेंबर पण आहेत. आपण सगळेजण मिळून त्यांचा अभिनंदन करतो. तेजस्विनी महिला मंडळाचे आहे रजत जयंती वर्ष, त्यात चालू आहे रजत रश्मीचा रजत राणी उत्सवाचा हर्ष. राजाराम करतात सगळ्यांच्या खुशीसाठी संघर्ष. वा, पुढचा प्रश्न एक छोटासा गेम आहे जो सुरेखा ताईंनी एकट्याने खेळायचा, फॅमिली मेंबर्सनी मदत करायची नाही. सगळेजण हाताची घडी तोंडावर बोट. तर तो गेम काय आहे हे आमच्या अध्यक्षा सौ प्रतिमा जोशी विचारतील. आता परीक्षा तुमची. तुम्ही गृहिणी आहे, चांगल्या गृहिणी आहेत, घर खूप चांगला ठेवलेला आहे, तर तुमच्यासाठी एक घरचाच गेम आहे. तो असा की तुम्ही आपल्या घरामधून कोणत्याही 5 पांढऱ्या वस्तू 1 मिनिटात आणून ठेवायच्या आमच्यासमोर. 5 वस्तू कोणत्याही पांढऱ्या. कोणीही वेळ पहा, वेळ स्टार्ट. काही रेडी नाही केलेलं तुम्ही आता मला गेम ओपन झाला होता का? शेवटचे 10 सेकंद. व्हेरी गुड. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये मैदा आहे, वरीचे तांदूळ आणि हे मीठ आणि हा रवा. वा वा वा, खूप छान. खूप छान, खूप छान. थँक्यू. या, राहू द्या. या आता तुम्ही इकडे बसा. या खाली ठेवू. या सगळ्या वस्तू आम्ही खाली ठेवतोय. सो हा आपला छोटासा यांच्या बरोबरचा वेळ घालवायचा प्रयत्न केला होता आहे ना. आता आपण यांना सगळेजण तयारीत राहा. याच्यात पास फेल काही नव्हतं. या आपल्या रजत राणी झालेल्या आहेत. महाराष्ट्र मंडळ महिला शाखेच्या रजत रश्मी कार्यक्रमाच्या रजत राणी या शृंखलेतली पहिली रजत राणी आहे. आणि त्यांना आपण आता एक क्राऊन आणि सॅशे घालून त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती की त्यांनी उभं राहावं.
समोर यायला पाहिजे का? सर्व माजी अध्यक्षांनी समोर पण या. त्यांच्या बाजूला उभं या, राहावं. तुम्ही सगळ्याच्या मागे येऊन जा, तिला समोर उभं करू म्हणजे सगळ्यांचा येईल. आजच्या साईडचं साईड खूप छान. ग्राउंड दिख रहा है ठीक से? हाँ, दिख रहा है ना? इथे मुद्दाम टाकले. ह्याचं आनंदाचं प्रतीक प्रतीक ताई सगळ्यांनी हात लावा. हाताला हात लावा. हाताला हात लावा. माया ज्वेलर्स कडनं खूप खूप अभिनंदन. दुसऱ्या रजत राणीच्या नावाची चिठ्ठी काढायची. आता हा ग्रुप आपण कुठला घेतलाय? हा ग्रुप आपण घेतलाय हुडको आणि सेक्टर 10. सेक्टर 10 हुडको आणि सेक्टर 10 त्यांच्या चिठ्ठ्या याच्यात टाकलेल्या आहेत आणि त्या सभासदांपैकी एकीचं नाव आजची रजत राणी काढेल. काढा वाचा. कविता देशकर. कविता देशकर सेक्टर 8. फोन करू का? फोन करून तर फोटो बिटो राहील ना आपला. गेम वगैरे करवायचा आहे यांचा. तिथेच गेम करू. आता आमच्या बरोबर उभे आहेत महिला शाखेच्या सर्व माजी अध्यक्षा, महिला शाखेच्या आजी अध्यक्षा आणि सचिव आणि मी प्रदा जोशी, प्रतिमा जोशी. पहिली चिठ्ठी निघाली होती ज्यात सुरेखा जाधव यांचं नाव आलेलं होतं. सर्व ग्रुपच्या सभासदांचं मनपूर्वक अभिनंदन. आताच्या फोटोमध्ये रजत राणी बरोबर महाराष्ट्र मंडळ महिला शाखेची वर्तमान कार्यकारिणी उपस्थित. हाय. आमच्या रजत राणीच्या घरचे आणि शेजार पाजारचे सदस्य, त्यांच्या मैत्रिणी, त्यांचे नातेवाईक, सगळ्यांना नमस्कार. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या बरोबर तिचे पती, तिचे चिरंजीव आणि कुटुंबीय असतात. दोघी जणांनी इथून इथपर्यंत जेवढी लागते सेलोटेप लावा. मराठी समजेल, हिंदी आले तर हिंदी सांगणार. आता हा आपण गेम खेळणार आहे. आज रजत रश्मी आपण सुरेखा जाधव यांच्याकडे आलेले, यांच्या मैत्रिणी आणखी नातेवाईक यांना घेऊन आपण एक गेम करतो. गेम असा आहे, बहुतेक सगळ्यांना माहित आहे कारण युट्यूबवरती सगळ्यांना पाहून ठेवतात. तळ्यात मळ्यात
ठीक आहे. मी तळ्यात म्हटलं त्या समोर यायचं, मळ्यात म्हटलं तर मागे जायचं. ठीक आहे. स्टार्ट. तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चेक करो आपल्या कार्यक्रम मध्ये उभे दोन मग त्यांच्या बाकींचा एंट्री करा. ठीक आहे. काय हो सुंदर कसं झालं तुम्ही, खूप सुंदर. मळ्यात काऊ कुठून आला तुम्ही? सांगलीवरून आला. वा वा वा. रजतसाठी खूप छान. तुमचं नाव काय आहे? सुलोचना. किती सुंदर नाव आहे. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात खूप सुंदर आहे. मोहित करणार आहे. बघा बरं सगळ्यांना. मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. लवकर करायचं आहे. मी पाहते आहे. मळ्यात हिंदी साइड भी आ जाए, हिंदी में भी आ जाए क्योंकि जगह खाली है. बाहर ये अंदर ये बाहर, ये अंदर ये बाहर. चलिए बाहर अंदर अंदर बाहर बाहर. आपका ना ये बाहर है. खाली पार एका पार रेषावर उभे राहिला की आउट. ठीक है. आउट अंदर अंदर बाहर भी चलेगा ना. इन आउट भी है. ये अपन अंदर बाहर चलेंगे. क्या नाम है बताए क्या? अच्छा मैं भूल गई, फिर से बताओ. बाहर अंदर बाहर अंदर अंदर बाहर आउट अंदर आउट बाहर अंदर बाहर. और कोई है? बहुत देर के बाद बहुत देर के बाद. और अंदर मुझे नहीं पूछना है. अंदर बाहर 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 अंदर. कौन सी पिक्चर अच्छी लगती है आपको? किसकी? गुजराती. और आपका फेवरेट एक्टर? गुजराती. कुछ भी चलेगा, आप नाम बताइए. बाहर 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 अंदर 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 बाहर 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 अंदर. अच्छा ये तो बड़ा मुश्किल वाली बात हो गई है. अंदर बाहर अंदर बाहर. पति का आसर मांगे. अच्छा मांगे बड़े धीरे से आते हो. बड़े धीरे से नहीं, तुरंत आना है. ये नहीं आप कौन जा रहा है ऐसा नहीं है. सोच के नहीं बना इसमें. चलिए आप मंगेश और हरीश. बड़ा मुश्किल है. मंगेश भी भगवान का नाम है, हरीश भी भगवान का नाम है. बाहर मिल गए. नो कॉन्फिडेंस लूज हो गया. मोहिनी लंके. तालिया. रजतराणीचा पहिला भाग इथे आम्ही संपवतो आहोत या घोषणेने की पुढील रजतराणी जी अंक होईल तो सौ कविता देशकर यांच्या घरी होईल. त्यांचं नाव निघालेलं आहे चिठ्ठीत, त्यामुळे त्यांनी हो पण म्हटलंय. त्यामुळे आता पुढचा भाग त्यांच्याकडे घेण्यात येईल.
त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली आणि खूप छान नृत्य केलं आमचं. याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण सर्वांचा मनपूर्वक आभार. सेक्टर 4 महाराष्ट्र मंडळ रजत राणी, महाराष्ट्र मंडळची रजत राणी, पहिली रजत राणी. या तुम्ही लोक का? महाराज की जय. मी आपल्या अध्यक्ष प्रतिमा जोशींचं खूप 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 अभिनंदन करते की तुम्ही इतका छान रजत राणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि पुढे आपण आणखी 12 जणींकरता पण अशाच रीतीने हा कार्यक्रम करणार आहे. तर प्रतिमाचे खूप खूप अभिनंदन आणि पूर्ण महिला शाखेचे पण खूप खूप अभिनंदन. वर्धाताईंचं पण खूप खूप आभार. त्यांनी खूप छान संचालन केलं आणि सगळ्या माजी अध्यक्ष त्यांचा सहयोग आम्हाला आणि असेच आमच्या पाठीशी राहतील अशी कामना करतो.